सलोनी जसं की आपण पाहतोय, मी सध्या अमेनोरा या भागामध्ये आलो आहे। अमेनोरा या भागामध्ये येण्याचं खरं कारण म्हणजे काल या ठिकाणी अमेनोरामध्ये PMRDचे आयुक्त या ठिकाणी व्हिजिट करायला आले होते। ते व्हिजिट करायला आले असताना या भागातले काही ग्रामस्थ त्यांना भेटले, त्याचबरोबर काही सैनिक ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि उपस्थित झाल्यानंतर PMRDच्या आयुक्तांना त्यांनी एक सवाल केला की साहेब, अमेनोरा टाउन होण्याआधी एक कमेंटमेंट आमच्यासोबत केली होती, ते कमेंटमध्ये या भागामध्ये पोलीस स्टेशन संदर्भात होती, त्याचबरोबर दफनभूमी संदर्भात होती, मशानभूमी संदर्भात होती, त्याचबरोबर गोरगरिबांसाठी माडाचे घरं देऊ अशी कमेंटमेंट होती। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात टाउनशिप झालं आहे, परंतु त्या कमेंटमेंटपैकी एकही कमेंटमेंट अद्याप पूर्ण केलेली नाही। अशा प्रकारचं त्यांचं PMRDचे आयुक्तांसोबत वादविवाद चालू होता। तितक्यातच क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे ते सुद्धा या भागातले ग्रामस्थ आहेत, त्यांची देखील या ठिकाणी जागा जमिनी आहेत। ते सुद्धा त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी हा सवाल थेट PMRDच्या आयुक्तांशी संवाद साधला। त्या टायमाला PMRDचे आयुक्तसुद्धा त्यांना फक्त दिशाभूल करण्याचं संभाषण करत होते आणि उडवाउडवीची उत्तरं देत होते। यातनं निष्पन्न काय होतं आहे? यातनं निष्पन्न होतं आहे की आत्तापर्यंत बिल्डर लोकांनी ज्या गोरगरिबांच्या जमिनी लाटलेल्या आहेत, इथून पुढं देखील कायमच फक्त गोरगरीब आणि शेतकरी बांधवांच्या जमिनी लाटायच्या, असं त्याच्यामध्ये निष्कर्ष दिसून येत आहे। मग हे कवर चालणार? PMRDच्या आयुक्तांसोबत ज्यांची विशेष बातचीत झाली अशी क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे, जे एक शेतकरी आहेत, आपण थेट त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधून आणि त्यांचं म्हणणं काय आणि नेमकं जो गोंधळ आयुक्त आल्यानंतरनी चालत होता तो कशा संदर्भात होता आणि त्या गोंधळामध्ये नेमकं काय चाललं होतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु पुढं चालून काय होणार आहे हे देखील सर्वसामान्य जनतेला जागृत राहून याकडे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पाहू। एक एकर पुढे 2-2.5 एकर जागा झालं, माझीच जागा आहे, इकडे बी आणि इकडे बी। तर माझं काय म्हणणं आहे शासनाला, तर वेस्टेज पैसे का व्हायला घालवता तुम्ही? शासनाला प्रोत्साहन जर 20 गुंठ्यात रोड जाणार असेल तर हां बरोबर, आणि दुसरा जो रस्ता आहे तो आपला 18 रस्ता आहे, जो आपल्या आरतीमध्ये दाखवलेला आहे बरोबर, तो मोठी रोडची कनेक्टिव्हिटी आहे। नाही तर साहेब, तुम्ही प्रत्यक्ष आत्ता आला गोल टावरच्या तिथलं फार मोठा रोड आहे आणि तो पूर्वीपासून तर बिल्डरच्या फायद्याकरता जर काही गोष्टी होत असेल तर आम्ही त्याच्या पूर्ण विरोधात, पण जिथं जनतेचा विषय असेल तिथं आम्ही जनतेबरोबर आहे, लोकांबरोबर आहे, लोकांचं हित जपलं पाहिजे। हां हां बरोबर, हां त्याच्याबद्दल आपल्याला जे काही कॉम्पेन्सेशन मिळायचं तर मिळणार नाही। ठीक आहे, पण आमचा मुद्दा हेच नाही आहे की तुम्हाला कोणाचं नुकसान करून आपल्याला नाही, पण साहेब आता ह्याच्यात फायदा बिल्डरचाच आहे, त्याची टाउनशिप आहे, आमचा काय फायदा आहे? सर्वसामान्य शेतकऱ्याचा काय फायदा आहे त्याच्यामध्ये? रस्ता हे बघा, रस्ता मोठा असणं हा आपल्या बिजनेस प्लॅनमधला रस्ता ऐका ना साहेब, गाव्यांमध्ये मी तुम्हाला तुमची PMRD पार्टीसुद्धा आहे, वेळोवेळी मी मागणी केलेली, बेकायदेशीर यांनी आमचं लेआउटमध्ये घेतलेले बेकायदेशीर सगळे कृत्य केलेले आहेत। आता आम्ही ते कोर्टामध्ये, तुम्ही सुद्धा पार्टी असल्यामुळं कोर्टाच्या माध्यमातून मांडलेलं आहे। तसंच मला काय म्हणायचं, चुकीच्या पद्धतीच्या प्रक्रियेला आमचा पूर्णपणे विरोध आहे, पण जिथं जनतेचा विषय येईल आम्ही सामाजिक काम करतो, अनेक प्रश्न सोडवतो। तुम्हाला सांगायचं आहे काय की फक्त बिल्डरच्या फायद्याकरता विषय चालला। आज माडाची जिथं घरं आहेत, आज अख्खी टाउनशिप पूर्ण होत आली साहेब, माडाची एकसुद्धा घरं अजून दिली नाही। हा कोणता कायदा आहे? पण ह्यांची स्कीम ह्यांनी करायची, ह्यांनी बिल्डिंग बांधायच्या आणि सर्वसामान्य लोकांना काय? आज तुमच्या स्कीममध्ये, त्यांच्या गॅजेटमध्ये तुम्ही जर सगळं जर वाचलं तर तुमच्या सगळं लक्षात येणार आहे साहेब, सगळ्या नियमाचं उल्लंघन करून यांच्या काम चालू आहे अमेनोरा टाउनशिप। आज त्यांनी तिथं पोलीस चौकीचं नियोजन आहे, दफनभूमी, मशानभूमी, काय केलं त्यांना विचारा ना तुम्ही, कारण तुम्ही काय प्रशासन म्हणून काय विचारत नाही, त्याचा ते गैरफायदा घेतात। आज मला नाही बघा ना, आता महाराष्ट्र स्कीम का केली नाही? आज किती दिवस झाले त्या विषयाला? हे विचारलंच पाहिजे साहेब। आता तुम्ही प्रशासनाचे प्रमुख आहे, आपण जर पॉईंटवर आलो, तुमचा एक मॅप आहे 2 अलाइनमेंट, त्या बोनेटवर उघडा, त्यांनी 2 अलाइनमेंटमध्ये काय इश्यू आहे ते सांगा ना। मी सांगितलं ना, 2 अलाइनमेंट मॅप उघडा ना, ते मोठं होलं तर तुमचा मास्टर प्लॅन जरा बरोबर दाडा ते मोठं अलाइनमेंट ते बोनेटवर उघडा, मॅप खोल, अरे ते अलाइनमेंटचं दाखवा, 2 अलाइनमेंट
हा जो रोड आहे ना आहे आरबी रोड 1996ला अप्रूव्ह झाली. सगळं बरोबर आहे साहेब. म्हणजे तेव्हा मला सांगा ना, सुरुवात पण ऐका ना, नव्हती. तुम्ही शेतकऱ्याला पूर्ण नाही, नाही, तसं नाही. गुण करणार आहे का? शेतकऱ्याला जमीन ठेवणार आहे का नाही? ऐका ना, मग त्यावेळेस असं नाही की शेतकऱ्यांना पाहून तर रस्ता असं नाही साहेब, तुमची जर कार्य बघितली ना, कार्यपद्धत तुम्ही जे एवढं आपण फसवणूक केली रोडचं शेतकऱ्यांची रोडचं. आणि एवढं नुकसान केलंय, तुम्हाला देव सुद्धा माफ करणार नाही हे लक्षात नाही, घ्या. रोडचं तुमची सांगतो. नरकामध्ये रवानगी आहे बघा. ज्या वेळेला ॲडमिनिस्ट्रेशन कसले ॲक्शन येत असतं ना, आता मी इथे 2017पासून मी इथे राहतो, अजून ओव्हरब्रिज झालेला नाही आहे किती लोकांची पद्धत. आणि पुण्यासारख्या सिटीमध्ये अहो या सैनिकांना जगामध्ये पुण्याचं नाव सर, आहे. ऐका मला काय म्हणायचं, मी थोडक्यात सांगतो सर, हे सैनिक लोक आहेत, त्यांची फसवणूक झाली. माझा पलीकडचा प्लॉट दिलेला नाही, मी दिला नसताना सुद्धा ते त्याच्यामध्ये प्लॅनमध्ये दाखवून ह्यांची फसवणूक केली. आज देशाच्या सैनिकांना फसवतात. पण हा कोणता कायदा आहे? आज तुम्ही चांगल्या अधिकाऱ्यांनी तुमचं नाव ऐकलेच आहे प्रत्येक जागी, तर तुमचं कार्य चांगले आहे. तुम्ही उलट्या ह्याच्यात लक्ष घालून ह्यांचे जे बेकायदेशीर कृत्य आहेत ना, पहिले थांबवा सगळे. आणि हे राहिला विषय होता तुम्हाला दाखवतो. आता हा जो मागचा प्लॅन आहे ना, हा जो रस्ता आहे हा आपल्याला कनेक्टिव्हिटीसाठी पाहिजे आहे. हो बरोबर. पण आता माझं काय म्हणणं आहे, गोल्ड टावरच्या तिथनं आहे ना एक रस्ता आलेला आहे बघा. आता हा रस्ता जर असा डायरेक्ट हे केला तर तो ब्रिजसुद्धा ऑटोमॅटिक चांगला होऊ शकतो आणि सरळ होऊ शकतो. अशी वाकडी नागमोडी वळणं असेल तर अपघात बी होतात. काही मोठी घटना झाल्यावर जागे होणार आहे का आपण? त्याच्या आतच ह्या गोष्टी. हा ही अलाइनमेंटमध्ये आपली जमीन जी जाते आहे हा. त्याच्याबद्दल तुमचा आक्षेप हो, इथं सुद्धा आहे आणि इथं माझी जागा आहे, तर मी सगळ्या लोकांकरता सहकार्य करायला तयार आहे ना साहेब. मी बी त्याग करायला तयार आहे, पण मला इतकं बी मारू नका की आम्हाला जमीनच राहणार नाही असं. नाही, जी काही तुमची जमीन गेली त्याच्याबद्दल पूर्ण कम्पेन्सेशन तुम्हाला मिळेल, चांगल्या रेट सगळं ठीक आहे, पण साहेब मग जमीन जर मला मिळली तर मी उद्या जर बांधकाम करायचं झालं तर मला जमीन नको का साहेब? समजा तुम्ही TDR दिला, FSI दिला, तर ते मी बांधकाम करायचं पुढं बिल्डरने तर त्याच्या बिल्डिंगी बांधून अब्ज रुपये कमावले. मी तर भिकारी झालो. तुमचा जो काही प्लॉट शिल्लक राहतो आहे त्यावरती तुम्हाला बांधकाम करता येईल ना. शिल्लक राहणार कसं साहेब? तुकडे पाडणार, नाही, मग लेआउट मध्ये बसणार नाही प्लॅन मध्ये. तुकडे पडलेले जे प्लॉट्स आहेत हा. दोघी तर बिल्डेबल राहतील ना, नॉन बिल्डेबल राहत असेल तर त्याचं वेगळं मग compensation तेच मिळतं. म्हणतो ना, मग माझी तीच अडचण आहे. कारण आमच्या तिथं जर रोड गेला तर दोन्ही बाजूला माझी जागा जर शिल्लक राहणार नसेल, मी बिल्डिंग कशी बांधणार साहेब? नाही, आपण ते तपासू. तुमचं हा. म्हणणं पटतं मला की तो रस्ता गेल्यानंतर जर असा काही तुकडा पडतोय किंवा ज्याच्यानं तुम्हाला बांधकाम करता येत नाही तर त्याच्यासाठी वेगळ्याने मोबदला देण्याची तरतूद आहे, तर ते पण करू आपण. चालेल, मला फक्त आहे ना साहेब पण ह्यांचं- जर बांधकाम करणं शक्य असेल तर मग आपण रोडचा मोबदला तर देतोच आहे ना. नाही ठीक आहे ना, मग तिथं जर आपण जर पाहिलं ना प्रत्यक्ष, मी तुम्हाला दाखवतो ना. तुम्ही पाहिलं का ते त्या साईडने गोल्ड टावरच्या बाजूने आला होता का तुम्ही? better understanding तुम्ही आलाच नाही साहेब, इकडून गेला माझ्या माहितीनुसार. तुम्ही तिथे गेला, इथं नाही. प्रॅक्टिकली हे ओनर आहेत इथला कट ऑफ केला ना आम्हाला. विक्टी टॉवर इज शोन होल ट्रायंगल विदाउट डेम their land being taken by us. He is not basically he is not the authority who Yeah. But he is the owner. lodged your complaint with me. Yeah, Just he is the owner of this. आधीच्या मॅप मध्ये नव्हतं ते ट्रायंगल. सो हिज लँड इज शोन एज पार्ट ऑफ विक्टी टॉवर विदाउट टेकिंग इट. तुम्ही लँड दिला होता काय? नाही दिलेलं. आमच्या इथे दाखवलं ना, आमच्या इथे दाखवलं. तुमची फसवणूक केली ना. Sir, what he is saying, for better understanding, can we go there? In front of Gold Tower, we will see the state alignment. जहाँ से ये बोल रहे हैं वो सीधा अलाइनमेंट दिखेगा. हो, जाके देखते हैं. गोल्ड टावर के पास जाके देखते हैं. आता इथं सुद्धा साहेब आहे ना, इथे शेजारी. यहाँ के दो पेड़ काटने को हे तैयार मी आहे. स्वतः माझी जागा देतो का? ते झाडाचं करून केलं की झालं की एवढं समोर तुमचं शासन द्याय ना, तुमची शासनात परवानगीचं. त्या बाजूला पलीकडं वन विभागाची जमीन आहे. तुम्हाला त्यांच्यातलं एक स्क्वेअर फूट सुद्धा घेता येत नाही. अरे बाबा, वन विभागाची जमीन घेतली तर उद्या गुन्हे दाखल होतात सरळ नाही पण अधिकाऱ्यांवर. तुम्ही कायदेशीररित्या घ्या ना. असं तुम्ही नाहीये. शेतकऱ्यांची माझं कायदेशीररित्या आता मी घेता. जमिनीबद्दल बोलतच नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की ते रस्त्यावरची जो दोन झाडं दिसतात आहे ना त्याच्यामध्ये त्यांना आम्ही परवानगी दिली ना. माझा अर्ज दाखवतो साहेब लोकांकरता. मी दादा ते आम्ही ना तर ते जर क्लिअर करून दिलं ना बराचसा साहेब, प्रॉब्लेम पण पुढे शासन त्याच्यावरती दखल घेते. ते म्हणले आयुक्तांकडे जाणार, मग तो विषय होणार. पुढे मग हे अर्ज करून काय होतं परमिशन आधी दाखवल्यास जबाबदार फॉरेस्ट एरियामध्ये पीएमची कमीत कमी मग ते दाखवून क्लिअर करून घ्या ना तो विषय. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना मी ऑफिसमध्ये आपल्याला तुम्हाला बोलवतो चालेल. आणि तिच्यामध्ये तुम्ही मला अलाइनमेंटच्या सगळ्या गोष्टी सांगा. मग तिच्यामध्ये तुमचं पण काही नुकसान होता कामा नये, आपण ते बघू. पण आता एवढं तुम्ही आहे सोशली ओरिएंटेड आहे तर तेवढं एक काम करत नाही ना की जरा रस्त्यावरची झाडं तरी काढून घेऊ. मी कुठं नाकारले साहेब. आम्ही केशवनगरचे रहिवासी यांना विनंती केली तेव्हा हे तयार झाले.
मी दिलं ना साहेब परवानगी त्याला. आता तयार झाले. परवानगी दिली ना मी. आणि विशेष म्हणजे आमचं म्हणणं काय साहेब, त्यांच्याकडनं घेतलं पण पलीकडं तुमच्याच खात्याची सरकारी जमीन आहे ना, ती थोडी तरी घ्या, म्हणजे रोड जरा थोडा मोठा होईल. तुम्ही मागणी तर करा ना साहेब, प्रायमरी मागणी तर करू शकता तुम्ही. शेतकऱ्यावर कसा दबाव आणता तसं तुमची शासनाची जागा दबावाचा आहे. विषय नाही हे बघा, दबाव मुद्दा नाही आहे त्याचा. तुम्हाला मोबदला मिळेल, जो काही जमीन आहे त्याचा मोबदला मिळेल. त्याच्यासाठी मी आम्ही फक्त बघायला आलेलो आहे, तुमच्याशी आम्ही वेगळ्याने चर्चा करू त्या बाबतीमध्ये. माझ्या बाबतीत आहे अन्याय काय झालाय, आमची रामटिकडीला बी जागा आहे, तिथं सुद्धा रेल्वेचं ॲक्विजिशन, इथं बी हाय टेन्शन. म्हणजे आम्ही जमीन ठेवून चूक केली का काय असं आता वाटायला लागले साहेब. प्रत्येक गोष्टी आमच्यावर अन्याय होतं. आता बिल्डरची 200-300 एकराची स्कीम चालू आहे, ते ठमठमीत चाललंय सगळं त्यांचं. आमच्या गोरगरिबाचा पण विचार करणार आहे की नाही शेतकऱ्याचा. मग ते मोबदला त्या पटीत मग मी यांना शॉर्टकट सांगितला की तुम्ही जर हा रोडचा यूज केला तर 20 ते 30 गुंठे जागा जाणार आहे. पण असा यूज केला तर जवळजवळ 2-3 एकर जागा जाणार आहे. मग शासनाचे भूसंपादनाला मोठ्या प्रमाणात पैसे जाणार आहे. चालू रेट जर बघितला शासनाचा किती, मग तुम्हाला करोडो रुपये द्यायला लागणार. बाकीच्याबद्दल आमची जबाबदारी नाही, आमची फक्त तुमच्याबद्दलची आहे. पण आता मेन म्हणजे त्याच्याबद्दलची जी काही त्याच्यात 2 शंका आहेत साहेब. आता मला एका मला प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. तुमचं कार्य चांगलं आहे म्हणून विचारतो. माझी जागा जर मी टाउनशिपला दिलीच नसेल तर मी तुमच्या ह्याच्यात तरी कसं आहे, तुम्हाला ज्युडिक्शन येईलच कसं? त्याच्यामधनं आरतीचा रोड गेलेला आहे बेसिकली. हो, आरतीचा रोड आम्ही अक्वायर करतो. मग बरोबर आहे ना. पण तुमची हद्द कशी आहे की म्हणजे आता महानगरपालिकेचे इकडून भूसंपादनाची प्रक्रिया वेगळी आणि तुमची PMRDची वेगळी. पण मी आता यांच्या टाउनशिपचं मध्ये जर नसेल तर तुम्ही ती प्रक्रिया राबवू कसा शकता? हा टेक्निकली मुद्दा आता मला तुम्ही सांगा, त्याच्यावर उत्तर द्या का साहेब. बरोबर आहे का? त्यांना मी माझी लँडच दिली नसेल, त्यांचं रीत सर यांच्या सहीचंच पत्र आहे की सदरची यांची लँड आलेली नाही असं मी कोर्टात ते दाखल बी केलं त्यांचे पत्र. तर त्या अनुषंगाने मग टेक्निकली ती अडचण आहे. मग तुम्ही मला ज्युडिक्शन येईल का माझ्याकडे येण्याचं? आता हा बी मुद्दा राहील. पण जाऊ द्या, लोकांचं सहकार्य काय करायचं असेल तर आपण, तुम्ही बी चांगले अधिकारी, आम्ही एक चांगल्या भावनेने आपण करू. टेक्निकल मुद्दा पण आम्ही तपासलो. पण कसं आहे की आपल्याला शेवटी लोकांचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला करायचा. भांडण करून तर नाही, भांडणं नाही, आपण भांडणारी लोक नाही. त्यांना विचारा साहेबांना, परमिशन ते दिली सुद्धा आले होते. परमिशन दिली, ते गुड थिंग, दे शुड एक्सप्लॉइट अँड नंबर 1. नंबर 2, अलाइनमेंट तुमच्या प्रमाणे कशी अलाइनमेंट पाहिजे ते मॅपवर दाखवा. हे त्यांचे 2 अलाइनमेंट दाखवतील, मग यांच्याकडे जा आणि कुठलं तुमचं ऍक्सेप्टेबल ते दाखवा. काहीच अडचण नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. So within a week- आणि ते माडाचं सुद्धा साहेब जरा लक्ष घाला. त्यांची स्कीम चालू आहे पण गोरगरीब लोकांना घरं मिळणार कधी हा प्रश्न आहे आता. माडाचं करायला पाहिजे.